नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचं कॉलेज आहे महाराष्ट्रातलं CVP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. म्हणजे या कॉलेजबद्दल बऱ्याच कमेंट्स येत असतात की सर प्लीज म्हणजे यावर व्हिडिओ बनलाच पाहिजे. ठीक आहे, आणि एक संपूर्ण माहिती घेऊन आपण या व्हिडिओच्या अंतर्गत या CVP कॉलेजबद्दल तुम्हाला सांगायला आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे आणि CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतली आहे. या दोनचं कंबाईनच हा व्हिडिओ आहे. मी माझ्या मनाने इथं कोणत्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा सगळ्या ऑफिशियल गोष्टी आहेत. ठीक आहे, कॉलेजचा कॅम्पस अतिशय सुंदर कॅम्पस आहे, ग्रीन कॅम्पस, काही पाहायचंच काम नाही. ठीक आहे, म्हणजे 1800तला इंग्रजांतलं काळातलं कॉलेज असल्यामुळे काही पाहायचं काम नाही. बघा, इन्फॉर्मेशन शॉर्टमध्ये बघणं 1854. ओके, म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी एक कॉलेज एस्टॅब्लिश झालेलं आहे. इन्स्टिट्यूट टाईप जर बघितलं तर अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर बघा, इथे तुम्हाला अशा 9 प्रकारच्या ब्रांचेस आलेले दिसते विथ सँक्शन इंटेक. सिव्हिल झालं, कम्प्युटर झालं, ENTC, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन, मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिकल, मेटॅलर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्लॅनिंग. तर इंटेक जरी बघितलं तर तुम्ही 150 सिव्हिलला, कम्प्युटर सायन्स इंजिनियर 300. इथं लक्षात, त्याच्यामुळे बराचसा इंटेक आहे तिथं प्रत्येक ब्रांचमध्ये. जर बघितलं आपण 75 मिनिमम आहे, 150-60 सगळ्या प्रकारचे. ठीक आहे, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट असतं फी स्ट्रक्चर फॉर द अकॅडमिक इयर 25-26. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आपण. बघा, ॲडमिशन कॅटेगरीज दिलेला, कॅप राऊंड दिलेला आहे. कॅप दिला, अगेन्स्ट कॅप म्हणजे जो स्पॉट राऊंड राहतो, म्हणजे 4 कॅप राऊंड झाल्यानंतर जो स्पॉट राऊंड राहतो त्या स्पॉट राऊंडची त्यांनी फी तिथे दिलेली आहे. तर बघा, तुम्ही ओपनला बघू शकता जसं की 1,56,464 ही ओपन कॅटेगरीसाठी. SC ST जर बघितलं तर तुम्ही हां 9,760 राहतं. मग कॅटेगरी वाईज जी काही फी आहे ती फी चेंज होताना तुम्हाला दिसतं. याचं लक्षात. ओके, गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे जो काही फी स्ट्रक्चर आहे तो अशा पद्धतीचं त्यांनी दिलेला आहे. आता बघा, आपल्याला कट ऑफ बघायचा लास्ट इयरचा. प्रत्येक आपण ब्रांचचा बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा जो काही कट ऑफ आहे स्टेटस युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस, होम युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटसाठी हा कट ऑफ आहे. तर बघा, सिव्हिलचा जो काही क्लोजिंग होता 98ला होता. म्हणजे सिव्हिलचाच जर क्लोजिंग 98ला जर राहिला जनरल ओपनला, तर बाकी तुम्ही ब्रांचेसचा विचार करू शकता. इथं SC 95, ST 92, VJ 96, NT1, NT2 आणि NT3 जर बघितलं तर 95, 98, 98 रिस्पेक्टिव्हली. OBC SCBC 98. आता बघा, कम्प्युटरचं बघा 99.89 हा क्लोजिंग रँक होता पहिल्या कॅपरांसाठी जनरल ओपनला. SC 98, ST 95, VJ 99, NT1, 2, 3, 99, 99, 99. ओके, आता पॉईंट नंतरचे तर मी जे काही डिजिट्स आहेत ते घेतच नाही. OBC SCBC जर बघितले तर 99. इलेक्ट्रिकल जर बघितलं तर 99नच जनरल ओपनला क्लोजिंग झालेलं तुम्हाला दिसतं. आफ्टर दॅट ENTC जरी बघितलं तर 99नच. ओके, म्हणजे इथे जर लागायचं असेल तर 99नच पर्सेंटाईल पाहिजे असं आपल्याला सगळ्यात प्रत्येक ब्रांचमध्ये लक्षात येतं. बघा, इन्स्ट्रुमेंटेशनला बघा 99 क्लोजिंग केलेलं आहे ओपनला. ठीक आहे, थोडा कॅटेगरीमध्ये फरक पडतो. बघा, SCमध्ये 97 एक काही म्हणजे कमी नाही आहे. ठीक आहे, 97 म्हणजे बराच तुम्हाला कट ऑफ मेहनत करावं लागणार आहे. ST 87, VJ 97, 97, 98 जोक नाही आहे तो, म्हणजे पार्ट ऑफ प्रिपरेशन आहे ते. मेकॅनिकल बघा, नाही मेकॅनिकललाही जी क्लोजिंग आहे 99 आहे. SC 97, ST 87, VJ 98, NT1 97, 98, 99, NT3 पर्यंत. OBC SCBC जरी बघितलं तर 99, 98. मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अँड इंजिनिअरिंग 98. म्हणजे प्रत्येक जर ब्रांचची जर क्लोजिंग रँक जर ओपनसाठी बघितली तर 99 आहे. मेटलर्जीसाठी बघा 98. फक्त आपल्याला सिव्हिल आणि मेटलर्जीलाच 98 दिसलं, बाकी सगळं ना. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्या विद्यार्थ्याला इथं कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग मिळत नाही तो विद्यार्थी नक्कीच CIMLला ट्राय करणार. 99 तिथे जनरल ओपनला क्लोज झालेलं तुम्हाला दिसतं. SC 98, ST 95, NT1, 2, 3 जर बघितलं 99, 99, 99च दिसतं आपल्याला. बघा, हा सीट मॅट्रिक्स आहे. बघा, सिव्हिल इंजिनिअरचा बघा सँक्शन इंटेक जो आहे तो 150चा आहे आणि 100 MS सीट्स ज्या काय आहे 120 आणि ऑल इंडिया 30 सीट्स. म्हणजे JEE मेन थ्रू वगैरे तिथे समजा इन्स्टिट्यूट्स. इथं आता गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे त्याच्यामुळे इन्स्टिट्यूट तो जो काही मॅनेजमेंटचा प्रकार आहे तो इथे संपतो. कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग जर बघितलं तर 300चा सँक्शन इंटेक आहे. 240 MS सीट्स ऑल इंडिया, म्हणजे JEE वाल्यांसाठी 7 सीट्स आहे, ऑर्फनला 2. आफ्टर दॅट EWS 30 झालं, TFWS 15 झालं. आणि कॅटेगराईज जर बघितले तर तुम्ही ओपनला जनरलला 59, लेडीजला 26. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे, 150 इलेक्ट्रिकल. मग आता सेम जर सँक्शन इंटेक जर आला तर डिस्ट्रीब्युशन सेम राहतं, कारण की यांचं सगळं पर्सेंटेज ठरलेलं आहे. कोणत्या कॅटेगरीला काय काय कसं गेलं पाहिजे, EWSला किती आहे, सगळं ठरलेलं असतं. ठरलेलं असतं म्हणजे तो एक शासनचा नियम असतो, GR असतो, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालत असतात. ENTCचं बघा 150. बघा, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलचा 60 इंटेक, 48 MS सीट्स ऑल इंडिया 12.
दॅट ऑर्फनला 0 दिसतं, ओपनमध्ये PWD लाईक दिसतं. हे सगळं तुम्हाला चेक करत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चरिंग, मेटलर्जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला बघा जर 75चा सँक्शन इंटेट, 60 MS सीट्स, ऑल इंडिया 15, ऑर्फन 1, EWS 8, TFWS 4. आफ्टर बघा इथला प्लेसमेंट बघूया आपण 24-25चा. बघा प्लेसमेंट स्टॅटिस्टिक बघूया. बघा कम्प्युटर सायन्सचा इंडियन ॲव्हरेज तुम्हाला 70.31 आणि हायस्ट जर बघितलं तर 52.57. ओके, नॉट जोक यार. ओके, म्हणजे इंडियन ॲव्हरेज तुम्हाला जर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला जर 17 जर मिळत असेल, बरं कम्प्युटर सायन्स सोडा, ENTC बघा 12.65, हायेस्ट 52.57, इलेक्ट्रिकल बघा 10, इन्स्ट्रुमेंटेशन बघा 11, मेकॅनिकल बघा 8, म्हणजे 8, 9, 10, 15, 20, 15-17 लाखापर्यंत तुम्हाला इंडियन ॲव्हरेज आपण हायेस्ट सोडून देऊया. आपण इंडियन ॲव्हरेज विद्यार्थ्यांची गोष्ट करतो, येते लक्षात. ओके, म्हणजे इंडियन ॲव्हरेज 15-17 या, नॉट जोक. ओके, बघा हा स्टॅटिस्टिक दिलेला आहे, म्हणजे किती प्लेसमेंट झालेला बघा. कम्प्युटरला 91 चा ॲव्हरेज आहे, ENTCला 82. ओके, इलेक्ट्रिकलचे बघा 67 आउट ऑफ 66 एनरोलही झाले आणि प्लेसही झाले. हा सगळा डिटेल दिलेला आहे. हा सगळा त्यांचं, हे सगळं त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे. ठीक आहे. आता बघा लास्ट आपण 3 इयरचा सीन आहे बघा. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 22-23ला 78 इथं प्लेस झाले होते दिस मच 592, 74% होता. इथे बघा 79, 84. म्हणजे जसं जसे दिवस पुढे चाललं तो जो काही पर्सेंटेज आहे तो वाढायला. नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड म्हणजे जवळजवळ 250च्या जवळपास दिसतो आपल्याला. इंडियन 22-23 म्हणजे बघा इंडियन ॲव्हरेज 11.20, 12-11 म्हणजे 12 लाखांचं इंडियन ॲव्हरेज तुम्हाला. 50, 87 आणि 52 यार ते तर सोडून द्या, हायस्ट तर सोडूनच द्या आपण. ओके, तो एक म्हणजे काय म्हणू शकतो, मोजके विद्यार्थी राहतात त्यांना ते पॅकेज मिळतं. ओके, आणि हा म्हणजे इयर वाईज किती पर्सेंट तिथं स्टुडंट प्लेस झाले आहेत, म्हणजे कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 95, 90 तर म्हणजे 90च्या वर यार तिथं प्लेसमेंट आहे. इट्स नॉट अ जोक. कम्प्युटर जर तुम्ही सोडलं तर बाकी जर सगळ्या गोष्टी जर चेक केल्या 75च्या वरच तुम्हाला तिथं दिसतं. ओके, नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड इयर वाईज बघा 193 to 35 to 1424 म्हणजे वाढतच चालला आहे सगळ्या गोष्टी. आणि जो काही 85 प्लस जो काही पॅकेज आहे तो 87 वगैरे आता मी दाखवलेलाच आहे. म्हणजे या कंपन्याज आहे या म्हणजे बल्कमध्ये जो काही पॅकेज ऑफर करतात ना, ट्रान्सगार्ड, दिशॉ, NCI या कंपन्याज आहे 40, 50, 85 लाखांपेक्षा जास्त तिथं त्यांनी ऑफर केलेलं दिसतं बघा. 25 गो या म्हणजे 10 कंपन्याज आहे ज्यांनी 25पेक्षाही वर जास्त ऑफर केलेलं तुम्हाला दिसतं. ठीक आहे, अशा प्रकारची माहिती होती की यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण घेण्याचा प्रयत्न केला. मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.